जालना बाजारात सध्या तुरीची मागणी वाढलेली दिसते। तुरीला किमान भाव 5,300 रुपये तर कमाल भाव 6,550 रुपये मिळते। दरम्यान तुरीला सरासरी भाव 6,300 रुपये मिळत असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे। राज्य सरकारने सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध केला असून अतिवृष्टी बाधित तालुक्यातला सुधारित यादी जाहीर केली आहे। त्यात 29 तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे। दोनापावले येथील इंटरनॅशनल सेंटर येथे राष्ट्रीय नारळ परिषद पार पडली। तर परिषदेच्या पहिल्या सत्रात नारळ प्रक्रिया उद्योग आणि भविष्यातील संधी ह्या विषयावर परिसंवाद झाला। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या मुलामुलींचे लग्न बाकी आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न लावण्याची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याची घोषणा केली आहे। जमीन मोजणी संदर्भात महसूल विभाग महत्त्वाचा निर्णय घेतलाय। जमीन मोजणी आता 30 दिवसात शक्य होणार आहे। अकोला जिल्ह्यातील तरुण शेतकरी वैभव ढोरे यांनी 3.5 एकरात कपाशी लागवड करत 3 वेगळ्या पद्धतींचा प्रयोग केलाय। उत्पादन खर्च कमी ठेवत मातीची सुपीकता वाढवण्याचा त्यांचा हा प्रयत्नांना शेतीत नवा आदर्श निर्माण केलाय। राज्य शासनाने आदर्श गाव योजनांना सुधारित मापदंडांना अखेर मंजुरी दिली। डोंगराळ व आदिवासी भागांसाठी प्रति हेक्टर 28,000 आणि इतर गावांसाठी 22,000 रुपये असा नवीन निधी निश्चित करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हे विधान संतापजनक आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असे किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर राजेश नवले म्हणले आहे।